तर आता पुण्याच्या मुंढवा भागातील जमीन व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा थेट आरोप वडेट्टीवारांचा आहे। जमीन तातडीने मूळ मालकाच्या नावावर करावी, काँग्रेसचे नेते वडेट्टीवार मागणी करतायत। गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील, सब रजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले। मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय। त्याला राजकीय सपोर्ट, आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय। गेली 25 वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढतायत, ती जमीन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत आणि 1800 कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहित नसेल का महायुतीचं सरकार म्हणजे आळीमिळी चुपीचोडी, तूही खा मीही खातो, तू मला वाचव मी तुला वाचवतो, हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मौसेर भाऊ असा कारभार सुरू आहे। यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती। हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीने ती जमीन मूळ मालकाच्या नावाने करावी। केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली 50 वर्ष 274 त्याचे वारस लढत आहेत। महारत्नाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे। घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत, कारवाई होत नाही। घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत, कारवाई होत नाहीये असं म्हणतात विजय वडेट्टीवार। पण खरं तर या सगळ्या मुद्द्यावर वारंवार विरोधकांकडून भाजप म्हणजे वॉशिंग मशीन असल्याचा उल्लेख केला जात होता। भ्रष्टाचार करायचे, त्यानंतर भाजपात जायचं, वॉशिंग मशीन मधून साफ व्हायचं आणि नंतर क्लीन चिट मिळते असे खरं तर उल्लेख अशी वक्तव्य विरोधकांकडून सातत्याने केली जात होती। पण आता मात्र या सगळ्या प्रकरणानंतर सत्तेत असलेल्याच पार्थ पवार यांचं नाव घोटाळ्याच्या माध्यमातून समोर आल्यानंतर, तसे आरोप होऊ लागल्यानंतर आता मात्र आणखीन कुठली नवीन वॉशिंग मशीन आणली जाणार आहे अशी चर्चा आता दबक्या स्वरात होऊ लागलेली आहे। याच मुद्द्यावर वडेट्टीवार यांना आम्ही सवाल केला, त्यावेळी वडेट्टीवारांनी नेमकं काय उत्तर दिलंय ऐकूया आपण। पुन्हा स्वच्छ केले जातील, क्लीन चिट आता नवीन धंदा सुरू झाला आहे। क्लीन चिट कितीही घोटाळा करून या, तो क्लीन चिट आता नवीन मशीन आणली आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची, त्याच्यामध्ये टाकलं जाईल। ते जुनी टेक्नॉलॉजी आता संपली आहे, ते मशीन कामात येत नाही। जेवढी होती ते आणली, त्याच्यामध्ये टाकून बुडवून साफ करून घासून आता नवीन मशीन आणतील, त्याच्यामध्ये एकदा क्लीन चिट नावाचा पावडर टाकतील आणि त्याला बाहेर काढतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।